हाय फ्रेंड्स, नमस्कार. अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप सोपी रेसिपी बघणार आहोत. उपवासासाठी आपण खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. ज्यांना गोड आवडत नाही ते देखील ही खीर खूप आवडीने खातील. या खीरकडे पाहून कोणीही असं म्हणणार नाही की नको म्हणून. सगळे खूप आवडीने खातील. ही खीर बनवायला खूप सोपी आहे, खूप झटपट तयार होते आणि खूप कमी साहित्यात तयार होते. लगेच आपण ही खीर कशी बनवायची हे पाहूया. खीर बनवण्यासाठी मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलं आहे. तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतेही दूध घेऊ शकता. दुधाला आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. लगेच आता आपल्याला यात साबुदाणा घालायचा आहे. माझ्याकडे बारीक साबुदाणा होता त्यामुळे मी 1 वाटी साबुदाणा यात घातलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक साबुदाणा नसेल तर तुम्ही मोठा साबुदाणा म्हणजे थोडासा जाडसर साबुदाणा देखील घालू शकता. यात साबुदाणा आता आपल्याला दुधात 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा मी 2 ते 3 मिनिट दुधात छान शिजवून घेतलेला आहे. हा थोडासा फुललेला देखील आहे, तुम्ही पाहू शकाल. लगेच आता आपल्याला यात ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी काही काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत, हे मी यात घातलेले आहेत. यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दुधात. त्यानंतर लगेच आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. यामुळे खूप छान फ्लेवर येतो खीरला. आता परत खीर आपल्याला 1 ते 2 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे. खीर 1 ते 2 मिनिट शिजवून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि अर्धी वाटी साखर घालायची आहे. तसेच खीरला छान कलर येण्यासाठी यात मी थोडासा ग्रीन कलर ॲड करते, ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल ॲड करायचं तर नाही केला तरी चालेल. हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातली साखर विरघळेपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिट परत हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता खीर आपल्याला जास्त घट्ट करून घ्यायची नाही, थोडीशी पातळच ठेवायची आहे. कारण काय होतं, ही खीर थंड झाल्याच्या नंतर थोडीशी घट्ट होते. खीर आपली 2 ते 3 मिनिट छान शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकाल खूप मस्त टेक्स्चर आलेलं आहे. याला कलरही खूप छान आलेला आहे. तर लगेच गॅस बंद केलेला आहे मी. ही खीर आता आपण एका वाटीत काढून घेऊयात. किती छान दिसते, तुम्ही पाहू शकाल. पाहूनच ही खीर खाण्याची खूप इच्छा होते, कोणी नाही म्हणूच शकत नाही. याला खूप म्हणजे खूप मस्त लागते. आता तर उपवासाचे दिवसच चालू आहे, म्हणजे आता श्रावण चालू आहे, त्यानंतर नवरात्र देखील येईल. त्यामुळे तुम्ही उपवासाला ही खीर बनवून खा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. तुम्ही प्रत्येक उपवासाला ही खीर बनवाल याची खात्री आहे मला. आणि अगदी जेमतेम 5 ते 7 मिनिटात ही खीर तयार होते. खायलाही खूप मस्त लागते. तर नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.